पद्मशाली पुरोहित संघ वेद पाठशाळा सोलापूर या संघटनेच्या अध्यक्षपदी मनोहर जडलपंतलू यांची निवड झाली। दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी पद्मशाली पुरोहित संगमच्या कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विश्वासांच्या वतीनं अध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य तसेच सल्लागार यांची निवड झाली। पदाधिकाऱ्यांची निवड याप्रमाणे: अध्यक्ष मनोहर जडल, उपाध्यक्ष रवींद्र श्रीपती, सेक्रेटरी भानुचंद्र चिप्पा, खजिनदार नरसय्या अल्ली, कार्यकारी सदस्य श्रीनिवास आडम, सुधीर सोमा, राजू कोडम, नागेश अंकम, रामकृष्ण श्रीराम, सल्लागार मंडल अरविंद जिल्हा, हरी नल्ला, राघवेंद्र आरकाल, नरेंद्र अलवाल, अविनाश श्रीमल यांची एकमताने निवड करण्यात आली। मनोहर जडलपंतलू यांची पद्मशाली पुरोहित संगमच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या शाळेच्या 10वी बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं पुष्पहार व बुके देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी आयजी ग्रुप अध्यक्ष राजमोगली कमटम, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले, ज्ञानेश्वर गुजर, चंद्रकांत बालगावकर, श्रीनिवास आकेन, जगदीश पोषम उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष मनोहर जडल यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मी श्री मनोहर मार्कंडे जडल, श्री मार्कंडे शिवराजम जडल यांचे चिरंजीव असून माझे वडील देखील पौरोहित होते आणि मी आता दुसरी पिढी मीही पौरोहित्य करतो आणि जवळजवळ आमचं 50 ते 60 वर्षाचं परंपरा आहे पौरोहिताची। आणि सन 2026-27 या सालाकरिता श्री पद्मशाली पुरोहित संघ वेद पाठशाळा येथे माझे संघाचे सर्व पदाधिकारी विश्वासी यांच्या सर्वांमध्ये माझी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। माझे शिक्षण M.Com GDC पर्यंत झालेलं आहे आणि आमच्याकडे 1933 पासून आजपर्यंत सगळे पंचांग आहेत, जाती पंचांग। आणि आमच्याकडे जन्म झाल्यानंतर जन्मनाव ते बघण्यासाठी नोंदीला येतात, तर त्यांच्या सगळ्यांचे आम्ही विशेष म्हणजे नोंद केलेलं आहे। त्या सगळ्यांचा रेकॉर्ड देखील आमच्याकडे मिळतो आणि एवढंच की पंचांग आमच्याकडे बघितलेल्यांचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत। 1971 पासून तर सगळ्यांचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे। आणि समाजात जे अनिष्ट प्रथा व चालीरीती आहेत त्या कमी व्हायच्या दृष्टीने मी सर्वांचं सहकार्याने मी प्रयत्न करणार आहे। ते अनिष्ट प्रथा कमी व्हावे या दृष्टीने मी समाजासाठी प्रयत्न करणार, सर्वांचं सहकार्याने प्रयत्न करणार आहे। म्हणजे संघामार्फत आता बरेचसे विवाह जुळवताना काही म्हणजे कुंडल्या जमवताना बऱ्याचशा लोकांचं म्हणजे एकमत होत नाही किंवा काही मुद्द्यावर त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, तर त्या दृष्टीने आम्ही व्याख्यानमाला वगैरे करणार आहेत आणि जे म्हणजे अभ्यासू लोक आहेत त्यांचं मार्गदर्शनही घेणार आहे। या निवडीचे पुरोहित संघातून व पद्मशाली समाजातील मान्यवरांच्या वतीनं अभिनंदन करण्यात येत आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या।